Hello friends, welcome back to my channel Sri Physics. This is video number 6 from the chapter Motion in a Plane, third chapter of 11th Physics. Today's part is part 6. In earlier 5 videos, we have seen some basic concept of the chapter. Now in today's video, I will try to explain this concept of relative velocity, point number 8. In textbook of 11th Physics on page number 35. Before starting today's video, dear students, if you have not yet subscribed to my channel, please subscribe to the channel. If you want to download the notes of this chapter, you can download the notes by clicking the link given in a description box of the video. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी आपल्याला नोट्स आवश्यक असतात आणि या नोट्स मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही PDF नोट्स डाउनलोड करू शकता. व्हिडिओज शेवटपर्यंत बघा, पहिल्यापासून बघा, सगळे व्हिडिओज क्रमाने बघा. माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळे व्हिडिओज मी उपलब्ध करून देणार आहे. आतापर्यंत बऱ्याचशा चॅप्टरचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. एवढंच नाही तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि न्यूमेरिकलचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहे आणि अजून राहिलेल्या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे व्हिडिओजसुद्धा मी अपलोड करणार आहे. चला तर स्टार्ट करूयात. आजचा आपला पॉईंट तो आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे, त्यामुळे नीट समजावून घ्या. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय? अँड रिमेंबर, वी आर स्टडिंग रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन मीन्स मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन, मोशन इन वन डायरेक्शन, motion along x-axis. We can define relative velocity of object A with respect to object B as the difference between their velocities. That is, VAB is equal to VA minus VB. Say this is equation 1. Relative velocity of an object A with respect to B is equal to VA minus VB. On the other hand, velocity of B with respect to A is given by VBA is equal to VB minus VA. Say this is equation number 2. Consider two objects. Consider two cars, car A and car B. Suppose this is car A and this is car B. Suppose both cars are moving along same direction along x-axis. दोन्ही कार एकाच दिशेला जात आहेत. Because we are considering rectilinear motion, so we have to assume that both cars are moving along same direction. एकाच दिशेला म्हणजे एक्स ॲक्सिसच्या दिशेला ह्या कार जात आहे. तर पहिलं काय आहे? व्हेलॉसिटी ऑफ कार ए विथ रिस्पेक्ट टू कार बी इज VA मायनस VB. याचा अर्थ काय आहे की बीमध्ये बसलेला पॅसेंजर असेल तेव्हा त्याला ए कितीच्या स्पीडने जाताना दिसेल. दॅट इज द मिनिंग ऑफ व्हेलॉसिटी ऑफ कार ए विथ रिस्पेक्ट टू बी. दॅट इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. सिमिलरली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए इज VB मायनस VA. दॅट मीन्स द व्हेलॉसिटी ऑफ बी ॲज सीन बाय पॅसेंजर सिटिंग इन कार ए. VB मायनस VA म्हणजे काय? व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजे काय? तर एमध्ये बसलेल्या पॅसेंजरला बी ही कार कितीच्या स्पीडने जाताना दिसते असा त्याचा अर्थ आहे. आणि बीमध्ये बसलेल्या पॅसेंजरला ए ही कार कितीच्या स्पीडने जाते याचा अर्थ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. आता तुम्ही म्हणाल खूप सोपं आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे वाटतं तेवढं सोपं नाही. आपण सध्या रेक्टिलिनियर मोशन स्टडी करतो आहे एका डायरेक्शनला, त्यामुळे सध्या ते सोपं आहे. परंतु ॲक्च्युअली जेव्हा आपण 2 डायमेन्शनल मोशन किंवा 3 डायमेन्शनल मोशन स्टडी करू तेव्हा ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काढणं
म्हणजे फक्त दोघांमधला फरक काढणं एवढं ते सोपं नाही, हे नंतर तुमच्या लक्षात येईल. ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची कन्सेप्ट काही उदाहरणांवरून तुमची चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. कन्सिडर टू कार ए अँड कार बी. सपोज दे आर मुव्हिंग अलॉंग सेम डायरेक्शन अलॉंग एक्स ॲक्सिस. दोन्ही एकाच दिशेला जात आहेत असं आपल्याला गृहीत धरावं लागेल, कारण आपण सध्या रेक्टिलिनियर मोशन स्टडी करतो आहे. रेक्टिलिनियर मोशनमध्ये एकच डायरेक्शन असते. आता पहा, व्हेलॉसिटी ऑफ कार ए विथ रिस्पेक्ट टू बी इज व्ही ए मायनस व्ही बी अँड दॅट ऑफ व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए इज व्ही बी मायनस व्ही ए. एची व्हेलॉसिटी बीमध्ये बसलेल्या पॅसेंजरला काय दिसेल आणि बीची व्हेलॉसिटी एमधल्या पॅसेंजरला काय दिसेल, हे या दोन फॉर्म्युल्यांवरून आपल्याला काढता येतं. आता एक उदाहरण आपण कन्सिडर करू. सपोज कार बी इज ॲट रेस्ट नॉट मुव्हिंग हॅव्हिंग 0 व्हेलॉसिटी अँड कार ए इज मुव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 40 km/h टुवर्ड्स राईट. समजा ए ही 40च्या स्पीडने चाललेली आहे राईटला आणि बी मात्र ॲट रेस्ट आहे, तेव्हा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी एची आणि बीची विथ रिस्पेक्ट टू वन अनदर त्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटीज कशा काढायच्यात बघा. आता ए 40च्या स्पीडने चालली, बी जागेवर आहे, तेव्हा व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी इज व्ही ए मायनस व्ही बी. ए ही 40च्या स्पीडने चालली म्हणून 40, बी ही जागेवरच आहे म्हणून 0, 40 मायनस 0 म्हणजे 40. याच्या उलट व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, ॲक्च्युअली बी ही जागेवरच आहे म्हणून व्ही बी 0 मायनस व्ही ए 40च्या स्पीडने चालली, 0 मायनस 40 मीन्स 40 km/h मायनस 40 km/h. म्हणजे बघा हे मायनसमध्ये आलं, मायनस मीन्स अपोजिट डायरेक्शन टुवर्ड्स लेफ्ट अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे व्ही ए बी म्हणजे काय, तर ए ही कार बीमध्ये बसलेल्या पॅसेंजरला राईटला जाताना दिसेल अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस विथ अ स्पीड ऑफ 40 km/h. ऑन दी अदर हँड, person sitting in car A will observe the velocity of B as moving towards left with a velocity of 40 km/h. एमध्ये बसलेल्या पॅसेंजरला बी ही कार मागं जाताना दिसेल. ए पुढं चालली आहे 40च्या स्पीडनी असं बीला दिसेल आणि एला काय दिसेल तर बी मागं चालली आहे 40च्या स्पीडनी असा त्याचा अर्थ होतो. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की समजा तुम्ही एखाद्या ट्रेनमध्ये बसला, रेल्वे स्टेशनवरती ट्रेन थांबली आहे आणि ट्रेनमध्ये तुम्ही बसला आहात, ट्रेन सुटण्याची तुम्ही वाट बघत आहात आणि तुमच्या शेजारी दुसरी ट्रेन आहे. आता एखाद्या वेळेस कधी सुरुवातीला दोन्ही ट्रेन जागेवर थांबलेल्या आहेत आणि काय होतं एखाद्या वेळी की आपली ट्रेन हलते, पुढं जायला लागते, तेव्हा आपल्याला असा भास होतो की आपली शेजारची ट्रेन मागं चाललेली आहे असं आपल्याला भास होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा अनुभव असेल. तसंच या ठिकाणी घडतं. समजा ए 40च्या स्पीडने चालली असेल, बी ही कार जागेवर असेल, तर बीमध्ये बसलेल्या पॅसेंजरला ए ही 40च्या स्पीडने जाताना दिसते, परंतु एमध्ये बसलेल्या पॅसेंजरला बी ही कार मागं जात असल्याचा भास होतो 40च्या स्पीडने म्हणून निगेटिव्ह. ॲक्च्युली ती जागेवर आहे, परंतु एमध्ये बसलेल्या पॅसेंजरला मात्र भास होईल की कार ही मागं चाललेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा रोडनी प्रवास करतो तेव्हा आपण खिडकीतून पाहिल्यानंतर आपल्याला झाडे पाठीमागं जाताना दिसतात. आपण ते लहानपणी गाणं ऐकलं असेल, मामाच्या गावाला जाऊया पळती झाडे पाहूया. तर झाडं पळत नसतात, परंतु आपल्याला भास होतो जेव्हा आपली गाडी 40च्या स्पीडनी रोडवर जात असते तेव्हा आजूबाजूची झाडे आपल्याला 40च्या स्पीडनी मागे जात असल्याचा भास होतो. दॅट इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. आता हे एक उदाहरण झालं. अजून एक उदाहरण आपण बघू, त्याच्यामध्ये फक्त उलट आपण करू. तेच उदाहरण आहे. व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी इज व्ही ए मायनस व्ही बी. व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए इज व्ही बी मायनस व्ही ए. आता फक्त असं आपण इमॅजिन करू की ए 40 जागेवर आहे आणि बी पुढं चाललेली आहे. त्यावेळेस काय होईल तर त्यावेळेस उलट होईल. व्ही ए बी व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी म्हणजे एची व्हेलॉसिटी बीमध्ये बसलेल्या पॅसेंजरला काय दिसेल तर -40, कारण बी पुढं चालली आहे तेव्हा त्यामध्ये बसलेल्या पॅसेंजरला ए मागं जात असल्याचा भास होईल आणि एमध्ये बसलेल्या पॅसेंजरला बी पुढं जात असल्याचा भास होईल 40च्या स्पीडने. आधीचंच उदाहरण आहे,
त्यामध्ये फक्त आपण उलट केलं. आता अजून काही उदाहरणं आपण बघू, त्यातून तुमची आयडिया किंवा तुमची ही कन्सेप्ट अगदी चांगल्या प्रकारे क्लिअर होणार आहे. बघा, अशा पद्धतीने अनेक कार एकाच रोडने जात आहेत, काही उलट दिशेला चाललेल्या आहेत. तर समजा एखादी कुठलीही कार, समजा ही कार ए असेल, दुसरी कार बी असेल, तर व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजे काय, एमध्ये बसलेल्या पॅसेंजरला बी कितीच्या स्पीडने जाताना दिसते आणि बीमध्ये बसलेल्या पॅसेंजरला ए कितीच्या स्पीडने जाते, तर दोघांमधला डिफरन्स काढायचा आहे. आता काही कार उलट दिशेला पण जात असतात, तेव्हा एक कार पुढं चालली असेल, दुसरी कार उलट दिशेला चालली असेल, तर ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी काढायची तेही आपण बघूया. म्हणजे दोघांमधला फरक काढणं फक्त व्ही ए मायनस व्ही बी किंवा व्ही बी मायनस व्ही ए. परंतु मी तुम्हाला सांगितलं हे रेक्टिलिनियर मोशन असल्यामुळं आपल्याला सध्या सोपं वाटतं आहे, परंतु जेव्हा आपण 2 डायमेन्शनल किंवा 3 डायमेन्शनल मोशन घेऊ तेव्हा मात्र ते थोडंसं अजून अवघड होतं. परत एक उदाहरण आपण घेऊ. ए अँड बी आर 2 कार्स moving along same direction because we are considering rectilinear motion. Relative velocity of A with respect to B is VAB. VAB बघा, हे सबस्क्रिप्ट काय AB म्हणजे एचा स्पीड बीमध्ये बसलेल्या पॅसेंजरला काय दिसेल VAB, आणि त्याच्या उलट VBA म्हणजे बीचा स्पीड, बी ही कार एमधल्या पॅसेंजरला कितीच्या स्पीडने जाताना दिसेल. आता समजा दोन्ही 40च्या स्पीडने चालल्या असतील तर काय येईल मग, 40 - 40 0, आणि इथंसुद्धा 40 - 40 0. याचा अर्थ काय आहे की एमध्ये बसलेल्या पॅसेंजरला बी ही कार जागेवर असल्याचा भास होईल 0, कारण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 0 आली. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी अँड व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए इज 0. बाहेर उभ्या असलेल्या पॅसेंजरला, माणसाला दोन्ही कार 40च्या स्पीडने जाताना दिसतील, पण एमध्ये बसलेल्या पॅसेंजरला बी ही रेस्टमध्ये असल्याचा भास होईल आणि बीमध्ये बसलेल्या पॅसेंजरला ए ही कार रेस्टमध्ये असल्याचा भास होईल. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की समजा तुम्ही एका ट्रेननी प्रवास करत आहात आणि तुम्ही ज्या ट्रेनमध्ये प्रवास करतात त्याच्या शेजारी दुसरी एक ट्रेन चाललेली आहे, दुसऱ्या ट्रॅकवर अगदी तुम्हाला पॅरलल अशी चाललेली आहे. समजा तुम्ही पुण्यावरून सोलापूरला जाता आणि त्याच शेजारच्या ट्रॅकवर दुसरी एक ट्रेन पुण्यावरून सोलापूरला चाललेली, अगदी 40च्या स्पीडने दोन्ही चाललेल्या असतील, तर तुम्ही एमध्ये बसलेला असाल तर शेजारची ट्रेन तुम्हाला जागेवर थांबल्याचा भास होईल आणि बीमध्ये बसलेल्या पॅसेंजरला ए ही ट्रेन जागेवर असल्याचा भास होईल. आणि दोन्ही पॅरलल चाललेले असतील तेव्हा एमध्ये बसलेला पॅसेंजर बीमध्ये बसलेल्या पॅसेंजरशी सहज गप्पा मारू शकतो. उदाहरणार्थ, कधीकधी 2 मित्र मोटरसायकलवर जेव्हा जातात तेव्हा दोघंही मोटरसायकलवर एकमेकांशी गप्पा मारत जातात. एका मोटरसायकलवर असतो, दुसऱ्या मोटरसायकलवर असतो, पण दोघं सारख्या स्पीडने जातात. तेव्हा दोघंही एकमेकांशी गप्पा मारतात, कारण दोघांचा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ही 0 असते, दोन्ही एका दिशेला जात असतील तर. हे झालं. म्हणजे अजून एक उदाहरण आपण बघू. अजून काही उदाहरणं बघू की समजा ए आणि बी ह्या दोन्ही कार आहेत. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फॉर्म्युले तेच आहे, परत मी आता ते फॉर्म्युले तेच आहे. पण समजा ए ही कार थोडी फास्ट म्हणजे 60च्या स्पीडने पुढे चालली आणि बी ही 40च्या स्पीडने चालली, तेव्हा बीमध्ये बसलेल्या पॅसेंजरला ए कितीच्या स्पीडने जाताना दिसेल, तर 60 - 40 म्हणजे 20. आणि याच्या उलट एमध्ये बसलेल्या पॅसेंजरला बी ही कितीच्या स्पीडने जाताना दिसेल, तर 40 - 60 म्हणजे -20. याचा अर्थ ए ही कार बीमध्ये बसलेल्या पॅसेंजरला 20च्या स्पीडने पुढे, तर एमध्ये बसलेल्या पॅसेंजरला बी ही कार 20च्या स्पीडने मागं जाताना दिसेल, असा त्याचा अर्थ होतो. अजून हेच तुम्हाला ट्रेनचं उदाहरण मी सांगतो की समजा तुम्ही पुण्यावरून सोलापूरला ट्रेनने जात आहात आणि तुम्ही ज्या ट्रेनमध्ये बसलात ती 60च्या स्पीडने चालली आणि शेजारच्या ट्रॅकवरती सोलापूरच्याच दिशेला म्हणजे त्याच दिशेला 40च्या स्पीडने ट्रेन चालली आणि तुमची ट्रेन ओव्हरटेक करते 40च्या स्पीडने चाललेल्या ट्रेनला. तेव्हा काय होतं, जेव्हा तुमची ट्रेन ओव्हरटेक करते, तुम्ही 60च्या स्पीडने चालला आणि तुम्हाला पॅरलल चाललेली ट्रेन 40च्या स्पीडने चालली, तेव्हा तुम्ही ओव्हरटेक करून पुढं जाता. पण त्यावेळी तुम्हाला असा भास होतो की ती ट्रेन मागं चालली आहे, ॲक्च्युली ती पण सोलापूरच्या दिशेला चाललेली आहे,
पण तुम्हाला भास होतो की ती 20च्या स्पीडने मागं पुण्याच्या दिशेला चाललेली आहे, कारण तुम्ही 60च्या स्पीडने जात असता. तुमच्या शेजारची ट्रेन 20च्या स्पीडने जात असते, त्यामुळे तुम्ही जास्त स्पीडमध्ये असल्यामुळे ओव्हरटेक करता आणि तुम्हाला भास असा होतो की शेजारची ट्रेन ही 20च्या स्पीडने मागं चाललेली आहे. तुम्ही ट्रेन बीमध्ये बसला आहे 40च्या स्पीडने जाणाऱ्या, आणि तुम्हाला ओव्हरटेक करून दुसरी ट्रेन पॅरलल जाते 60च्या स्पीडनी, परंतु तुम्हाला भास असा होईल की ती शेजारची ट्रेन तुम्हाला 20च्या स्पीडने जाताना दिसेल. परंतु बाहेर बसलेली तिसरी एखादी व्यक्ती असेल तर त्याला मात्र एक ट्रेन 60 आणि दुसरी ही 40च्या स्पीडने जाताना दिसेल. हा त्याचा अर्थ आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. अजून पहा, आता तेच उदाहरण फक्त मी उलट केलं. आता काय केलं तर या ठिकाणी ए ही 40च्या स्पीडने चालली आणि बी ही 60च्या स्पीडने चालली, तर त्याच्या उलट होईल. बीला काय दिसेल तर ए ही 20च्या स्पीडने मागं चालली, ॲक्च्युली ती पुढं चालली आहे, पण बीमध्ये बसलेल्या पॅसेंजरला भास होईल की 20च्या स्पीडने मागं चालली. आणि एला काय होईल भास तर बी ही 20च्या स्पीडने पुढं चालली, ॲक्च्युली बी ही 60च्या स्पीडने चालली, पण एमधून बसून तुम्ही पाहिलं तर बी ही तुम्हाला 20च्या स्पीडने पुढं जाताना दिसते. दॅट इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. बघा, म्हणजे हे रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचे अनुभव आपल्याला रोजच्या जीवनामध्ये सुद्धा येत असतात. आता दुसरं एक उदाहरण, 2 कार उलट दिशेला चाललेल्या आहेत. ए इज गोईंग अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस वाईल बी इज गोईंग अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. आता ए जर राईटला चालली असेल तर त्याची व्हेलॉसिटी आपल्याला पॉझिटिव्ह घ्यावं लागेल प्लसमध्ये, आणि बी जर मागे चालली अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस तर बीची व्हेलॉसिटी मायनसमध्ये घ्यावं लागेल, बीचा स्पीड मायनसमध्ये घ्यावा लागेल. आता फॉर्म्युले तेच आहे. व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी इज व्ही ए मायनस व्ही बी, वाईल व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए इज व्ही बी मायनस व्ही ए. म्हणजे एची व्हेलॉसिटी बीमध्ये बसलेल्या पॅसेंजरला काय दिसेल तर हा पहिला फॉर्म्युला, आणि बीची व्हेलॉसिटी एमध्ये बसून पाहिल्यानंतर काय दिसेल हा दुसरा फॉर्म्युला. आता समजा पहा, ए ही कार राईटला चालली 40च्या स्पीडनी आणि बी ही कार लेफ्टला चालली 40च्या स्पीडनी. इमॅजिन करा की तुम्ही पुण्यावरून सोलापूरला जात आहे ट्रेननी 40च्या स्पीडनी, आणि त्याला पॅरलल ट्रॅकवरती दुसरी एक ट्रेन 40च्या स्पीडने सोलापूरवरून पुण्याला जाते, उलट दिशेला जाते. तुम्ही सोलापूरला चाललात, शेजारची ट्रेन पुण्याच्या दिशेला चालली आणि त्या एकमेकांना क्रॉस करतायत. जेव्हा त्या क्रॉस करतील तेव्हा काय होईल तर व्ही ए बी म्हणजे एमध्ये बसलेल्या माणसाला बीची व्हेलॉसिटी काय दिसेल तर आता इथं कसं काढणार, दोघांमधला फरक. व्ही ए किती 40 म्हणून इथं 40 घेतलं, व्ही बी किती 40च आहे परंतु अपोजिट डायरेक्शनला चाललं म्हणून -40 घेतलं, मायनस मायनस प्लस, आणि 40 + 40 म्हणजे 80. म्हणजे एमध्ये बसलेल्या पॅसेंजरला बी ही 80च्या स्पीडने ओव्हरटेक क्रॉस करून जाताना दिसेल. जेव्हा दोन्ही कार क्रॉस करतील, बघा या ठिकाणी दोन्ही येतील, जेव्हा ह्या क्रॉस करतील तेव्हा एमधून पाहिल्यानंतर तुम्हाला बी ही एमधून म्हणजे बीमधून पाहिल्यानंतर ए ही 80च्या स्पीडने इकडे जाताना दिसेल. ॲक्च्युली ती चालली 40च्या स्पीडने, परंतु तुम्ही बीमधून बघता आणि तुम्ही पण 40च्या स्पीडने इकडे चालला आहे, तेव्हा तुम्ही बीमधून जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला ए ही 80च्या स्पीडने इकडं जाताना दिसते. आणि त्याच्या उलट जर तुम्ही व्ही बी मायनस व्ही ए काढलं तर व्ही बी -40 कारण हे लेफ्टला चालली, आणि व्ही ए + 40 हे मायनस साईन त्या फॉर्म्युल्यातलंच आहे, -40 -40 -80. म्हणजे एमधून जर तुम्ही पाहिलं तर बी तुम्हाला 80च्या स्पीडने मागं जाताना दिसते, आणि बीमधून पाहिलं तर ए तुम्हाला 80च्या स्पीडने पुढं जाताना दिसते. अशा पद्धतीने म्हणजे याचा अनुभव आपल्याला असतो की आपण कधीकधी एका ट्रेनने प्रवास करत असतो, समजा 100च्या स्पीडने प्रवास करतो, आणि दुसरी ट्रेन अपोजिट दिशेला आली 100च्या स्पीडनी, जेव्हा त्या एकमेकांना क्रॉस करतात ते इतक्या फास्ट रिलेटिव्ह स्पीड 200चा होतो, 200चा, कारण ही स्पीड एका ट्रेनचा स्पीड 100, दुसऱ्याचा 100 पण उलट दिशेला, त्यामुळे तो रिलेटिव्ह स्पीड 200चा होतो, आणि ती ट्रेन आपल्याला 200च्या स्पीडनी मागं जाताना दिसते, आणि दुसऱ्या ट्रेनमध्ये बसलेल्याला आधीची ट्रेन ही 200च्या स्पीडनी पुढं जाताना दिसते. म्हणजे मोशन इतके फास्ट होते की त्या ट्रेनमध्ये बसलेली माणसंसुद्धा आपण ओळखू शकत नाही, माणसंसुद्धा नीट आपल्याला दिसत नाहीत. हा त्याचा अर्थ होतो अपोजिट डायरेक्शनला चाललेलं असेल तर. बघा, मी तुम्हाला ट्रेनचं उदाहरण सांगितलं की कसं असतं की कधी समजा ह्या सीटवरती एक व्यक्ती बसलेली आहे आणि दुसऱ्या सीटवरती एक व्यक्ती बसलेली आहे, आणि ट्रेन 100च्या स्पीडने चालली. जरी ट्रेन 100च्या स्पीडने चाललेली असली तरी ते दोघं गप्पा मारू शकतात, कारण एचा स्पीड 100, बीचा स्पीड 100, त्यामुळे 100 - 100 0, म्हणजे दोघांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 0 होते. कधी कधी आपण एका ट्रेनमध्ये बसलेलो असतो, शेजारची ट्रेन मागं चाललेली आहे,
पण शेजारची ट्रेन मागं चालली का आपली पुढं चालली हे आपल्याला कळत नाही, तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असतं. तर अशा पद्धतीने ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे. वाटतं तेवढं सोपं नाही. रेक्टिलिनियर मोशनमध्ये सोपं असलं तरी जेव्हा आपण 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल मोशन स्टडी करू तेव्हा हे अजून थोडंसं अवघड होणार आहे. मला वाटतं ही रेक्टिलिनियर मोशनची कन्सेप्ट तुमची चांगली क्लिअर झाली असेल. याच्यावरचे न्यूमेरिकल्स हे सुद्धा सोपे असतील, प्रॉब्लेमसुद्धा सोपे असतील. फक्त जेव्हा 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल मोशन आपली ॲक्च्युली स्टार्ट होईल तेव्हा ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची कन्सेप्ट आपल्याला नीट समजावून घ्यावं लागेल. परंतु त्याआधी आपली ही कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. म्हणून आपण सोप्याकडून अवघडकडे जात आहोत. सध्या आपण रेक्टिलिनियर मोशन स्टडी करतो आहे म्हणून पार्ट सोपा आहे, पण जेव्हा 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल मोशन सुरू होईल तेव्हा थोडासा अवघड असेल. थँक्यू फॉर वॉचिंग.